COP30 संयुक्त राष्ट्र हवामान शिखर परिषद. नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण COP30 म्हणजे संयुक्त राष्ट्र हवामान शिखर परिषद ही कोणत्या देशाने आयोजित केली आहे, COP30 म्हणजे काय, COP30 चे उद्दिष्ट कोणते आहे या संदर्भातील परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाची माहिती बघणार आहोत. संयुक्त राष्ट्रांची 30वी हवामान परिषद म्हणजे COP30 ही ब्राझीलच्या बेले शहरात सुरू झाली आहे. ही पॅरिस कराराच्या 10 वर्षांच्या पूर्तीनिमित्त आयोजित केली गेली आहे. यावेळी देशांनी दिलेल्या हवामान वचनांचे प्रत्यक्ष अंमलबजावणी कशी करावी यावर चर्चा होईल. या परिषदेत हवामान वित्त, तंत्रज्ञान आणि अनुकूलन या क्षेत्रातील ठोस उपायांवर भर दिला जाणार आहे. COPचा फुल फॉर्म कॉन्फरन्स ऑफ द पार्टीज असा आहे. तर 30 म्हणजे COPची ही 30वी हवामान परिषद आहे. COP30 ही संयुक्त राष्ट्रांच्या UNFCCC म्हणजेच युनायटेड नेशन्स फ्रेमवर्क कन्व्हेन्शन ऑन क्लायमेट चेंज अंतर्गत वार्षिक हवामान परिषद आहे. येथे सर्व देश एकत्र येऊन पॅरिस कराराच्या अंमलबजावणीचा आढावा घेतात, तसेच हवामान बदल थांबवण्यासाठीचे पावले ठरवतात. या ठिकाणी उत्सर्जन कमी करणे, हवामान वित्त म्हणजेच क्लायमेट फायनान्स आणि तंत्रज्ञान हस्तांतरणावर चर्चा केली जाते. तर लक्षात ठेवा, 2025 मध्ये 30वी हवामान परिषद आयोजित करण्यात आली. या परिषदेचे यजमान देश ब्राझील असून ब्राझीलच्या बेले या शहरात ही परिषद आयोजित करण्यात आली. COP30 ला इम्प्लिमेंटेशन COP बनवणे म्हणजेच दिलेली वचने कृतीत आणणे असा आहे. सर्व देशांना हवामान कृतीत समान जबाबदारीने सहभागी करणे, हवामान बदलामुळे प्रभावित गरीब व विकसनशील देशांना वित्त व तंत्रज्ञानाने मदत करणे, विकास व पर्यावरण यामध्ये समतोल राखणे, सर्वांना न्याय्य आणि समावेशक हवामान संक्रमणात सहभागी करणे ही काही उद्दिष्टे या परिषदेची आहेत. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण COP30च्या हवामान परिषदेबद्दल महत्त्वाची माहिती बघितली. पर्यावरणातील हा एक महत्त्वाचा टॉपिक आहे. सरळ सेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर, MPSC यांसारख्या स्पर्धा परीक्षांमध्ये विचारला जाणारा संभाव्य प्रश्न तुमच्यासाठी. 2025 मध्ये COP30 परिषद कोणत्या देशात आयोजित करण्यात आली? पर्याय पहिला भारत, पर्याय दुसरा जपान, पर्याय तिसरा ब्राझील आणि पर्याय चौथा जर्मनी. तुमचे उत्तर कमेंट करा. योग्य उत्तरासाठी आणि अशा चालू घडामोडी टॉपिकच्या नोट्ससाठी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे. तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असल्यास हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा. व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि TCS9 या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एखाद्या नवीन टॉपिक सोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.